नमस्कार मित्रांनो, SPK ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण 2013 मधील आरोग्य सेवकचा जो पेपर झाला होता त्याचं विश्लेषण पाहणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, उडनपरी या नावाने प्रसिद्ध असलेली महिला खेळाडू कोण? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 PT उषा। पुढचा प्रश्न पाहूयात। आगा खान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर आगा खान ट्रॉफी ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, 2014च्या विश्वचषक फुटबॉलमध्ये गोल्डन बूट कोणत्या खेळाडूला प्राप्त झाला? तर पर्याय क्रमांक 4 जेम्स रॉड्रिगेज या खेळाडूला गोल्डन बूट प्राप्त झाला होता। पुढचा प्रश्न आहे, तळे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा। तर तळे हा जो शब्द आहे त्याचं वचन बदलल्यानंतर तळी हा शब्द तयार होईल। पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा। तर डबे हा जो शब्द आहे तो अचूक आहे। खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा। एकवचनी शब्द ओळखायला सांगितलाय तो झरा, म्हणजे पर्याय 2 जो आहे तो योग्य आहे, झरा। पुढचा प्रश्न आहे, बेडूक या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखायला सांगितलाय तर तो होईल बेडकी। पुढचा प्रश्न पाहूया, पैसा आला की माणुसकी संपली कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे वाक्य आहे परिणामबोधक। पुढचा प्रश्न पाहूया, मी वेळेवर पोहोचली म्हणून मला गाडी भेटली हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हे सुद्धा परिणामबोधक वाक्य आहे। पुढचा प्रश्न आहे, खालील 4 शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा। तर सदृढ, निरोगी, आरोग्य, संपन्न हे सर्व तीनही विशेषण आहेत आणि मन हा जो शब्द आहे तो नाम आहे। पुढचा प्रश्न आहे, 50 या शब्दाची जात सांगा। तर 50 हा जो शब्द आहे तो विशेषण आहे, पर्याय क्रमांक 2 आहे योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे, आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर आपण हा जो शब्द आहे तो सर्वनाम आहे। पुढचा प्रश्न पाहूयात आपण जेव्हा आलात अधोरेखित शब्द ओळखा। आपण या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि आपल्याला ओळखायला सांगितलंय। तर आपण हा जो शब्द दिलाय या ठिकाणी या वाक्यामध्ये तो द्वितीय पुरुष सर्वनाम आहे। पुढचा प्रश्न आहे, मी स्वतः त्याला पाहिले अधोरेखित शब्द ओळखा। तर स्वतः या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि तो आहे आत्मवाचक सर्वनाम। पुढचा प्रश्न पाहूया, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर सर्वनामाचे प्रमुख 6 प्रकार आहेत। पुढचा प्रश्न आहे, शब्द श्रीमंत पासून तयार होणारं भाववाचक नाम ओळखायला सांगितले आपल्याला आणि ते होईल श्रीमंती। पुढचा आहे, जे नामाबद्दल माहिती सांगतात व त्याचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात। तर त्यांना काय म्हणतात? विशेषण असं म्हणतात। पुढचा आहे, मनोरंजन या शब्दाची संधी ओळखा। तर मनोरंजन या शब्दाची संधी करायला सांगितले आपल्याला, मन अधिक रंजन अशी होईल। पुढचा प्रश्न आहे, ग्रॅमी अवॉर्ड कशाशी संबंधित आहे? तर ग्रॅमी अवॉर्ड हे संगीत क्षेत्राशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, आसाम रायफल्सची स्थापना डॅश डॅश साली झाली। तर 1835ला आसाम रायफलची स्थापना ही झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये प्रथम महापौर महिला कोण होत्या? तर तारा चेरियन, पर्याय क्रमांक 1 जो आहे तो योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, व्हिटॅमिन बी चे आविष्कारक कोण आहेत? तर व्हिटॅमिन बी चे आविष्कारक आहेत मॅक्युलन। पेसमेकर कशाशी संबंधित आहे? तर ते आहे हृदयाशी संबंधित, पर्याय क्रमांक 4 योग्य आहे। हिमोफिलिया रोगाचा वाहक कोण आहे? तर हिमोफिलिया रोगाचा वाहक स्त्री असते। पुढचा प्रश्न पाहूयात, गन पावडरचा शोध कुणी लावला? तर गन पावडरचा शोध हा रोजनबॅंकन यांनी लावलेला होता किंवा। पुढचा प्रश्न पाहूयात, भारतीय संविधान राज्यघटनेच्या अनुच्छेद 29 चा संबंध डॅश डॅशशी आहे।
अल्पसंख्याकांचे हित संरक्षण करणे. पर्याय क्रमांक 1 आहे अचूक उत्तर. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 15चा संबंध डॅश डॅशशी आहे. तर अनुच्छेद 15 जो आहे तो धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानच्या आधारावर भेदभावना निषेध यासाठी आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. जीवविज्ञान शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला? तर जीवविज्ञान म्हणजे बायोलॉजी या शब्दाचा वापर सर्वात प्रथम लेमार्क आणि ट्रेविरेनस यांनी केला. पुढचा प्रश्न पाहूयात. आरोग्य केंद्रावर टाकाऊ पदार्थांसाठी पिवळी पिशवी कशासाठी वापरतात? तर पिवळी पिशवी जी असते ती मानवी अवयव टाकण्यासाठी वापरतात. पुढचा प्रश्न पाहूया. जीवधारीचे लक्षण समोर दिसतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. फिनोटाइप असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे. कुत्र्यामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर कुत्र्यामध्ये 78 गुणसूत्रे असतात. अस्थमा कोणत्या कवकांमुळे होतो? अस्थमा हा जो आजार आहे तो एस्पन्जिलस फ्युमिगेट्स या फंगामुळे होत असतो. पुढचा प्रश्न आहे. ॲथलीट फूट कोणत्या कारणामुळे होते? तर टीनिया पिडिस यामुळे ॲथलीट फूट हा आजार होत असतो. पुढचा प्रश्न आहे. मिनीमाटा हा रोग कोणत्या कारणामुळे होतो? तर मिनीमाटा हा जो आजार आहे तो पारायुक्त पाण्यामुळे होत असतो. पुढचा आहे. आरबीसीची निर्मिती कोठे होते? तर बोन मॅरोमध्ये होत असते आरबीसीची निर्मिती. पुढचा प्रश्न पाहूयात. आर ग्लोबिन काय आहे? आर ग्लोबिन हे लोहमिश्रित प्रोटीन असतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. आरबीसीच्या संख्यामापक यंत्राला काय म्हणतात? तर हिमोसायटोमीटर असं म्हटलं जातं आरबीसीच्या संख्यामापक यंत्राला. पहिला पर्याय योग्य आहे. आकार आणि संरचनेमध्ये अमिबा आर सोबत साम्य ठेवणारे रक्तकण कोणते? तर याचं अचूक उत्तर आहे WBC. डेंग्यू ताप हा डासामुळे होतो. तर या रोगामध्ये मानवी शरीरातील कोणते घटक कमी होतात? तर सिरम हा जो घटक असतो ब्लडमध्ये तो कमी होत असतो. क्लॉटिंग ऑफ ब्लडमध्ये मुख्य भूमिका कोणाची आहे? व्हिटॅमिन केची सर्वात मुख्य भूमिका असते ब्लड क्लॉटिंग होताना. पुढचा प्रश्न आहे. RH फॅक्टर काय आहे? RH फॅक्टर हे अँटीजन आहे. पर्याय क्रमांक 3 आहे योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे. प्रोटीन आणि पेप्टोनला पॉलीपेप्टाइड आणि अमिनो आम्लमध्ये परिवर्तित करतात. ट्रिप्सिन ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे. फायब्रिनोजेनचे उत्पादन कोठे होते? तर फायब्रिनोजेनचे उत्पादन हे लिव्हरमध्ये होत असते. मानवी डोक्यात एकूण किती हाडे असतात? तर मानवी डोक्यामध्ये एकूण 29 हाडे असतात. पुढचा प्रश्न पाहूया. व्हिटॅमिन ईचे रासायनिक नाव काय आहे? तर व्हिटॅमिन